प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी गावाकडे जात आहे। गावाकडे जाताना भूक लागल्यामुळे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे। तर इथे फ्रेश असा नाश्ता मिळतो म्हणून आम्ही नाश्ता करून घेत आहे। हा आमचा हनी पण आहे, हनीला पण आम्ही सोबत घेऊन चाललो आहे। गोष्टी करत करत आम्ही रस्त्यांचं काम चालू असल्यामुळे गाव सोडून गावाच्या समोर गेलो दुसऱ्या गावाला आणि मग परत आलो। आता चाललो आहे आतमध्ये गावाकडे। गावामध्ये एंट्री केली आहे आता आम्ही। मावशीकडे जात आहे। मावशीकडे मावशीचा नातू आहे, नातसून आहे। मावशीच्या नातूला 2 मुलं आहे, त्यांना भेटण्यासाठी आता चाललो आहे। हे बघा, ही माझी मावशी आहे। मावशीचे 2 छोटे छोटे नातू आहे, जे नातूचे मुलं खेळून राहिले हनी सोबत। शेतात आलो आहे आम्ही आता। शेतामध्ये मस्त तुरीचे शेंगा लागले आहे। मोह आवरला नाही म्हणून आधीच शेंगा तोडायला सुरुवात केली मी। मिरच्या पण खूप साऱ्या लागल्या आहेत। खूप सुंदर वाटून राहिला इथे। मन रमून गेला इथे। हे तोडाव की ते तोडाव असं होऊन राहिलंय। त्या याच्यामध्ये आम्ही सर्व कमी तिखटवाल्या मिरच्या तोडून घेतल्या। आम्हाला काही माहिती नाही म्हणून आम्ही त्या तोडून घेतल्या। आणि मग मावशीच्या नातसूंनी सांगितलं की, म्हणजे सपनानी तिने सांगितलं की ह्या मिरच्या तुम्ही तोडल्या त्या तिखट नाही आहे। मग आम्ही तिखट मिरच्या तोडायला परत गेलो। अशी गंमत झाली। खूप छान वाटत होतं मिरच्या तोडताना। फ्रेश फ्रेश मिरच्या कसं मन मोहून टाकत होत्या। डोक्यावर घेऊन चालली आहे मी। हे बघा, या तिखट मिरच्या तोडल्या। सगळेच होते, बहिणीच्या मुली, जावई, त्यांची मुलं। ही सपना आणि स्वप्नील। अनिल बसलाय आपला।
बघा गाय, मारकुंडी गाय आहे, जवळ गेलं की मारते. टमाटर तोडून घेत आहे आता मी. फ्रेश फ्रेश टमाटर. कुठल्याही गोष्टी असो, शेतात गेलं की मोह आवरत नाही. किती सारे टमाटर होते. कोणते घेऊ आणि कोणते नाही. ताजे ताजे दिसले की आणखी मोह होते तोडायचा. शेतातील हीच खरी मजा असते. ताज्या ताज्या वस्तू आपल्या हाताने तोडून घ्यायच्या. मी तर मस्त तोडून घेतले. टमाटर, शेंगा, आता नाल्याकडे जात आहे मी. एका साईडनी पराठी आहे, एका साईडनी गहू लावला आहे. खूप छान असं वाटत होतं. शेतातलं वातावरणच खूप मस्त वाटते. आणखी परत थांबली मिरच्या तोडायला. या आणखी त्याही पेक्षा तिखट मिरच्या आहे. झाडांना भरगच्च अशा मिरच्या लागल्या होत्या आणि इथे मुळे पण लावले होते. मुळे पण मी काढून घेत आहे. खूप मजा येते आपल्या हाताने मुळे वगैरे काढण्यात, असे काही भाज्या तोडण्यात. फ्रेश फ्रेश मुळे. हे बघा मुळे कसे लागले आहेत. आणि वालाच्या शेंगा पण खूप फुलावर आल्या आहे आणि लागल्या होत्या. तिथे पण मोह आवरला नाही, तोडायला लागली. आणि मस्तपैकी फ्रेश फ्रेश शेंगा मी तोडल्या. बघा कसे शेंगा लागले आहेत. भाव्या, ध्रुव या दोघांनी खूप मस्त केल्या तिथे. पालक पण होती मस्त ताजी ताजी. पालक पण काढून घेतली मी. हिरवं कंच अशी पालक.
चण्याच्या भाजीचा म्हणजे चण्याची भाजी असते कोळी कोळी, त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, मीठ, घोडोना असं म्हणतात आमच्याकडे. ही खायला मस्त वाटते, टेस्टी, थोडंसं तिखट असते. चण्याची भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी. खाली उतरून मी नाल्याकडे जात आहे. थंडी पण भरपूर आहे आणि नाल्याचं पाणी पण खूप थंडगार आहे. तरी पण चिल्लर पार्टी सर्व मस्ती करून राहिले पाण्यामध्ये. पाणी स्वच्छ आहे पण खूप थंड आहे पाणी. सगळ्यांनी मस्त मस्त केल्या पाण्यामध्ये. आपण खेळू, ठीक आहे? भाव्या गेला नीचे बैठ गई, पैंट गिला, घाम है क्या गिला कर दिया. वो बैठना पड़ता पानी में बैठ गई. वो क्यों बैठी? सगळ्यांना भूक लागली. आता संध्याकाळ झाली आहे, घरी आलो आहे आणि मस्त चुलीवर सपना गरम गरम पोळ्या बनवून राहिली आहे. सपनाने खूप सुंदर असं जेवण बनवलं. सोले वांग्याची भाजी, चिंचेची कढी, वरण भात, पोळी, लाडू, मुळ्याची कोशिंबीर. खूप सुंदर असं टेस्टी जेवण होतं. सर्वांनी जेवण आटोपलं आणि परतीचा प्रवास निघालोय आम्ही आता परत. कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.